तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपण जे नदी खत्री कर पावसाळा आहे ना दादा एक हात सोड ना। तर मित्रांनो हे बघा मोठे आम्ही रात्री मोठ्यांना गेलो ते मोठे आणलेत आम्ही रात्री। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आता वाजले पहाटे 4 आणि आम्ही चाललो आता नदीवर मासे पकडण्यासाठी। तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या। आता 4 वाजले तर आम्ही चाललो आता नदीवरती मासे पकडण्यासाठी। तर तुम्हाला दाखवतो आता बाहेरचं वातावरण कसं येतं आणि पाऊस पण मस्त पडतो हलका थोडा थोडा। तर नक्की तुम्हाला दाखवतो आता बाहेर। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे बाहेर किती पाऊस पडून गेला आणि तरी अजून हलका हलका थोडा पडतोय, चालू आहे पाऊस। तर आता आम्ही चाललो आता नदीवरती आणि तुम्ही बघू शकता इकडे रस्त्याला अजून एक पण माणूस वगैरे काही चालत नाही, त्या लाईटी चालत त्यामुळे थोडा उजेड आहे बघू शकता इकडे पाठीमागे। आणि जरा पाऊस पण हलका हलका चालू आहे आणि इकडे चाललंय विजा पुढे चाललंय त्याच्या पाठीवर दादा चाललंय आणि मी एकदम पाठी चाललोय आता चालत। चाललंय ट्रेन तुम्ही बघू शकता तिकडे अजून थोडा हलका हलका पाऊस चालू आहे। तर मी छत्री घेऊन शूट केलाय हा व्हिडिओ। तर नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलवर जो कोणी नवीन असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब वगैरे करून घ्या। आता आपण चाललो नदीवर, जे नदीवर आपण आलो तर आता थोडा तिकडे फिरायला आलो। तर मित्रांनो आज ना आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही नदीवर आलो मासे पकडण्यासाठी। बघतो इकडे हिरवगार असं वातावरण आहे आणि इकडे बाजूला तुम्ही बघू शकता नदी आहे मस्त आणि मस्त सकाळ सकाळ मस्त पाखरांचा आवाज तुम्ही बघू शकता। मस्त इकडे हिरवगार रान वगैरे सगळं आहे मस्त। इकडे नदी आहे, पहाटे 5 वाजता नदीवर आलो त्यामुळे काही अंधारामध्ये काही व्हिडिओ वगैरे शूट करता आला नाही, त्यासाठी की आपण नेक्स्ट टाइम मस्त लाईट वगैरे घेऊन येऊ मस्त व्हिडिओ शूट करू। बघू शकता इकडे मस्त असं वातावरण तुम्ही बघू। आणि आता वाजले सकाळचे 6 वाजलेत, थोडा आता उजाडलाय त्यामुळे जरा मस्त व्हिडिओ वगैरे बनवत आहोत। कारण की पहाटे 5 वाजता आपण आलो होतो नदीवर त्यामुळं अंधारामध्ये काही व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटला नाही, त्यामुळं जरा आता उजाडलं त्यामुळे जरा आता मस्त शूट करतो व्हिडिओ। तुम्ही नक्की चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब वगैरे नक्की करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा। आणि बाकीचे जे आता नदीमध्ये आहेत माणसं तुम्ही बघू शकता तिकडे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे सकाळ सकाळ मस्त नदीवर कसं वातावरण आहे तुम्ही बघू शकता इकडे मस्त हिरवगार मस्त वातावरण आहे आणि इथं तर मला वाटतं भालू आहे बघू शकता इकडे मस्त असं वातावरण आहे। तुम्ही सगळे मासेवाले मस्त मासे काढतात तुम्ही बघू शकता तिकडे जवळ 8 ते 10 जण आहेत तिकडे नदीमध्ये आणि मी बसलो इकडे किनारीवर तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला जाळी वगैरे तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मासे किती भेटतात म्हणून ते पण आम्ही तुम्हाला दाखवू नंतर। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा आणि जे कोणी चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। आणि ही बघा आम्हाला भेटले इकडे कोलंबी, म्हणजे आम्हाला नाही भेटली दुसऱ्यांना भेटली। ती साईज तुम्ही बघू शकता किती मोठे आहे एकदम, ही बघा। आणि त्याचे फांगडे तर तुम्ही बघू शकता किती जवळजवळ 1 फूट लांब असे फांगडे त्याचे आणि तुम्ही त्याची उंचीवरून बघू शकता किती एकदम बारीक आहे। त्या शेपीला तर बघू शकता तुम्ही शेप मारल्या तर जरा हात कापून जातो अशी शेप आहे। तर आता चाललो आम्ही घरी आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मस्त मासे किती भेटले ते, आणि जास्त नाही थोडेफार भेटलेत तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो आता घरी गेल्यावर। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तिकडे आपण जे नदीवर मासे आणायला गेलो मासे पकडायला गेलो तर ते मासे आपण पकडून आणले तिकडे मस्त। तुम्ही बघू शकता मस्त मस्त शेंगटे आणि मलई पण आहेत मस्त।
तर तुम्ही आता व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा. याच्यानंतर तुम्हाला आता मुठ्यांची भाजी तुम्हाला दाखवायला लागेल. म्हणजे आम्ही रात्री मुठ्यांना पण गेलो तर मुठे पण आम्ही पकडून आणले. तर नक्की तुम्हाला दाखवतो आता. आणि रात्री मुठे जरा एक नंबर निघले होते. एक नंबर. तर व्हिडिओला पूर्ण लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो हे बघा मोठे आम्ही रात्री मोठ्यांना गेलो ते मोठे आणलेत आम्ही रात्री. कारण की आज जरा जास्तच मोठे भेटलेत. कारण की बाकीच्यांनी पण वाटून घेतले सगळे मोठे. आणि आता पण बाहेर पाऊस पडतो बघू शकतो तिकडे. बाहेर मस्त पाऊस पडतो. संध्याकाळी परत मोठ्यांना जाऊ आम्ही. तर आता बाहेर पाऊस पडतो मी तुम्हाला दाखवतो तो पण. तर गाईज तुम्ही बघू शकता तिकडे पाऊस चालू आहे. कंटिन्यू कसा पाऊस चालू आहे. आणि जोरात जोरात पण पाऊस चालू आहे आज. कारण की सकाळ सकाळ पण जास्त पाऊस पडत होता. संध्याकाळ झाली तरी पाऊस चालू आहे. तुम्ही बघू शकता तिकडे. आणि इकडचा सोफा वगैरे सगळा जो बसायचा सोफा ठेवला होता तो पण अख्खा भिजून गेला आहे. ते बघू शकता इकडे. तुमच्या इकडे पाऊस पडतो का ते पण नक्की सांगा तुम्ही कमेंट करून. तोपर्यंत आपण भेटूया नंतर. तर मित्रांनो बाहेर तुम्ही बघितलं असेल की आता एकदम कडक असा पाऊस पडतो. एकदम जास्त पाऊस पडतो. आणि आजचा जो ब्लॉग आहे तो आपला पूर्ण कंटिन्यू बघत राहा तुम्ही. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईकसुद्धा नक्की करा. तोपर्यंत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.